श्री महालक्ष्मी महिमा. पंचगंगा नदीकाठच्या कोल्हापूर शहरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. तसेच ते महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. अशी मान्यता आहे की भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे 51 तुकडे केले असता सतीचे डोळे या स्थानी पडले. म्हणून या स्थानाला तीर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले. करवीर म्हणजेच कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी ही अंबाबाई म्हणूनही ओळखली जाते. अशी मान्यता आहे की काशी येथील तीर्थस्थानी भगवान शंकराचे वास्तव्य आहे. परंतु कोल्हापूर येथील तीर्थस्थानी शंकर व महालक्ष्मी या दोघांचेही वास्तव्य आहे. म्हणूनच या तीर्थस्थानाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथात कोल्हापूरचा उल्लेख आला आहे. या शहराचे नाव कोल्हापूर कसे पडले याची एक कथा आहे. स्कंद पुराणात अगस्त्य मुनींनी लिहिले आहे की कोल्हासूर नावाचा राक्षस तिन्ही लोकांना त्रास देत असे. देवी महालक्ष्मीने त्याचा वध केला. त्याची अंतिम इच्छा होती की शहराचे नाव आपल्या नावावरून ठेवले जावे. म्हणून या शहराला कोल्हापूर हे नाव पडले. नंतर देवीने तेथेच वास केला. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर चालुक्य राजा कर्णदेव याने 7व्या शतकात बांधले. या मंदिरातील श्री महालक्ष्मीची चतुर्भुज मूर्ती 3 फूट उंच आहे. काळ्या दगडात घडवलेल्या या मूर्तीच्या 2 हातांमध्ये गदा व खेटक ही शस्त्रे असून उरलेल्या 2 हातांमध्ये पानपात्र व महाळुंग फळ आहे. मूर्तीचे वेगळेपण म्हणजे मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला आहे. या मंदिरातील देवीच्या मूर्तिस्थानाची व प्रदक्षिणा मार्गाची रचना श्रीयंत्राच्या रचनेप्रमाणे केली आहे. श्रीयंत्राच्या 16 काटकोनातील मध्यभागी सर्वोच्च बिंदुस्थान असते. त्याचप्रमाणे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची जागाही 16 काटकोनात विभागली आहे. या मार्गाच्या मध्यभागी म्हणजे सर्वोच्च बिंदुस्थानावर श्री महालक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. मंदिराची कौशल्यपूर्ण वास्तुरचना अशी आहे की वर्षातून 2 वेळा सूर्याचे किरण थेट श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडतात. 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी या दिवशी सूर्यकिरण मूर्तीच्या पायावर व शरीराच्या मध्यभागी पडतात. तर 2 फेब्रुवारी या दिवशी सूर्यकिरण पूर्ण मूर्तीवर पडतात. तसेच 9 व 10 नोव्हेंबर या दिवशी सूर्यकिरण मूर्तीच्या पायावर व शरीराच्या मध्यभागी पडतात. आणि 11 नोव्हेंबर या दिवशी सूर्यकिरण मूर्तीच्या पूर्ण शरीरावर पडतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. श्री महालक्ष्मीच्या गाभाऱ्याच्या बरोबर वरच्या बाजूला सरळ रेषेत दगडी शिवलिंग म्हणजेच मातृलिंग आहे. मातृलिंग म्हणजे देवी आईचे लिंगरूप. करवीरात स्त्री देवतांचीही लिंगरूपाने पूजा होते. त्यामुळे सोमसूत्री प्रदक्षिणेचा शिवलिंगाला असलेला नियम श्री महालक्ष्मीच्या या मातृलिंगाला नाही. इथे पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हिची मातृलिंग रूपातही पूजा करण्याचे कारण म्हणजे ही साक्षात त्रिदेव देवी असून सर्व देवतांची आई आहे. ती पुरुषही नाही किंवा स्त्रीही नाही, म्हणून तिला लिंगत्रयातीत असे म्हटले जाते. या मंदिराच्या 4 बाजूंना 4 प्रवेशद्वारे असून त्याला चतुर्मुखी असे म्हणतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक लहान मंदिरे व मूर्ती आहेत. या देवालयात वर्षभर निरनिराळे उत्सव साजरे केले जातात. दर शुक्रवारी रात्री व नवरात्रात 9 दिवस देवीची पालखी निघते. नवरात्रात रोज जवळपास 2 ते 3 लाख भाविक दर्शन घेतात. शारदीय नवरात्रोत्सवही साजरा केला जातो. असे मानले जाते की नवरात्रीच्या 5व्या दिवशी म्हणजेच ललिता पंचमीच्या दिवशी श्री महालक्ष्मी टेमलाई पर्वतावर असलेल्या त्र्यंबोली किंवा टेमलाई मंदिराला भेट देते.
टेमलाई देवीला रेणुका देवीचे रूप समजले जाते. तसेच तिला श्री महालक्ष्मीची बहीण समजले जाते. ललिता पंचमीच्या दिवशी या 2 बहिणी एकत्र येतात असे मानले जाते. दर श्रावण महिन्यात टेमलाई देवीची यात्रा असते. टेमलाई देवीसमोर राक्षसाला मारण्याचे प्रतीक म्हणून कोहळा कापण्याची परंपरा आहे. चैत्र महिन्यात श्री महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यावेळी देवीची चांदीची मूर्ती पालखीतून शहरात फिरवतात. पालखीच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या जातात. रात्री तोफेची सलामी देतात. हा सोहळा बघायला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मुघल राजवटीनंतर हे मंदिर दुर्लक्षित झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई ताराबाई यांनी श्री महालक्ष्मी मंदिर आणि कोल्हापूरची प्रगती केली. अशा तऱ्हेने धार्मिक, ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा असलेले कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे लाखो भाविकांसाठी